नमस्कार मित्रांनो, मी उदय लगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर ऑक्टोबर महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा? या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे होणार आपला 100% फायदा। तर मग मित्रांनो, असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर ऑक्टोबर महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला 100% होणार फायदा? समजून घ्या। तर बघा मित्रांनो, आपलं सोयाबीन विक्रीसाठी 15 ऑक्टोबर नंतर मोठ्या प्रमाणात बाजारात येणार। या वर्षी दिवाळी जी आहे मित्रांनो ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 15 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान सोयाबीन विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही। कारण कुणाला कृषी केंद्र चालकाचे पैसे द्यायचे तर कुणाचे दुसरे व्यवहार आहेत, कुणाचा ट्रॅक्टरचा हप्ता आहे, तर मित्रांनो आपल्या लेकी बाळी बहिणी बोलवणीसाठी येणार त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता असते। आणि म्हणून मित्रांनो आपण 15 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबरच्या दरम्यान या वर्षी सोयाबीनची विक्री करणार। मग अशा परिस्थितीमध्ये या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री केल्यावर आपला फायदा होणार समजून घ्या। सध्याच्या कंडिशनला जो बाजार भाव आहे मित्रांनो तो 4700 आणि लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमुळे देशात वाढणारा बाजार भाव आणि त्याचबरोबर मित्रांनो परतीच्या पावसामुळे भावाला मिळणारा आधार आणि 15 ऑक्टोबर नंतर सरकारची जी खरेदी सुरू होणार आहे याचा आधार, या तीन कारणांमुळे 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव 5000 जाणे शक्यता आहे। आणि तुम्हाला सांगतो हीच बाजारभाव पातळी की ज्या भावावर आपण जर विक्री केली तर आपला फायदा होणार। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव 5000च्या वर गेला तर तिथे आपल्याला उपयुक्त असणारा माल म्हणजे गरजेपुरता माल विक्री करा आणि बाकी विक्री दिवाळी नंतर करा। कारण तुम्हाला सांगतो 5000च्या वर भाव जाईल पण त्याच्या नंतर 100ची तेजी जास्तीत जास्त येईल, पण बाजारभाव उच्च दरावर टिकण्यास सध्या शक्यता दिसत नाही। म्हणजे लक्षात आलं का की 15 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान बाजारभाव 5000 पार जाईल पण त्याच्या वर जास्त तेजी काय येण्याची शक्यता नाही। म्हणून 5000 किंवा 5100चा भाव आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर मिळाला की तात्काळ तिथं आपल्याला गरजेपुरतं सोयाबीन विक्री करायचे आणि शिल्लक असणारं सोयाबीन मित्रांनो दिवाळी नंतर विकायचे, ज्याच्यामुळे होईल आपला फायदा। तर मित्रांनो हा होता सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला 15 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान म्हणजे ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीन विक्री करायचं, तर बाजारभाव लक्षात ठेवा 5000 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो हा जो संपूर्ण व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।